या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमान सेवा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। मुंबईहून या विमान सेवेची सुरुवात होणार आहे। मुंबई सोलापूर या विमान सेवेचे पहिले प्रवासी म्हणून खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी मुंबईहून सोलापूरला याच विमानाने प्रवासी म्हणून येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नवी पेठेतील प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। सणाच्या तयारीसाठी स्थानिक व्यापारी आणि ग्राहक दोघेही उत्साहात होते। दिवाळी शुक्रवारपासून सुरू होणार आहे। दिवाळी सुरू होण्यापूर्वी शेवटचा रविवार असल्याने नवी पेठेत खरेदीची लगबग दिसून आली। रंगीबेरंगी आकाशकंदील कपड्यांसह दिवाळीत लागणाऱ्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला। नवी पेठेत प्रत्येक दुकानावर ग्राहकांची गर्दी दिसत होती। ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात देखील पारंपरिक बाजारपेठेत खरेदी करण्याचा अनुभव काही वेगळाच होता, असं अनेक ग्राहकांनी सांगितलं। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विशेष सवलती आणि ऑफर्सही देण्यात आल्या होत्या। या संदर्भात पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी लेखी आदेश काढले होते। यानुसार 6 कमान इथल्या नाल्याच्या प्रवाहात बदल करून तो 14 कमान नाल्याकडे वळवण्यात आल्याने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली। नाल्याच्या प्रवाहातील अडथळे हे याला कारणीभूत ठरत असल्याने संबंधितांनी हे अडथळे स्वतः होऊन 3 दिवसात स्वखर्चाने काढून घेऊन नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावा, तसंच याचं छायाचित्र काढून या संदर्भात अहवाल सादर करावा, असे आदेश पालिका आयुक्तांनी काढले होते। 3 दिवसात संबंधितांनी ही कार्यवाही न केल्याने बाधित अतिक्रमण ही रविवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली। दीपावली सणात मिठाई, पेढे, बर्फी, गुलाबजामुन, कुंदा, बासुंदी यासारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते। या पदार्थांचा मुख्य कच्चा माल म्हणजे खवा असून या काळात प्रचंड मागणी वाढते। वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी खव्यामध्ये भेसळ केली जाते। ही भेसळ आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुराज्य अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी स्वीकारलं, तर अन्न आणि औषध विभाग इथं हे निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी उद्योजक किशोर पुकाळे, सागर बापट आणि सुराज्य अभियानचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी मंडळाने मुंबई महानगरपालिकेला भेट दिली। या भेटीचा उद्देश सोलापूर शहरातील आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम आणि कार्यक्षम करणं हा होता। या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी सविस्तर माहिती दिली। त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली तसंच विविध तांत्रिक साधनांचा वापर याविषयी प्रात्यक्षिकं सादर केली। अधिकाऱ्यांनी पंपिंग स्टेशन, STP, नाले खोलीकरण प्रक्रिया तसंच ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते त्या ठिकाणी उभारलेल्या पंपिंग स्टेशनची कार्यप्रणाली याची माहिती घेतली। पूर्व भागातील गणेश पेठेतील श्री भावसार समाजाची कुलदेवता श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रतिष्ठापनेच्या 128व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी सकाळी 11 वाजता होमहवन पूजा, महाप्रसाद आणि भंडारा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला। दरम्यान पहाटे 5:30 वाजता विकास वसंत धायफुले यांच्या हस्ते श्री हिंगुलांबिका देवी मातेला महाभिषेक करण्यात आला, तर सकाळी 11 वाजता वेदश्री वेणुगोपाल जिल्हा पंतुलू आणि कालिदास काळपगार यांच्या मंत्रोच्चारात होमहवन पूजा, रोहन नरसिंग खमितकर यांच्या हस्ते महाआरती मोठ्या भक्तिभावात पार पडली। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स
ड्रीम स्पेस सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.